नमस्कार विद्यार्थ्यांनो, मी प्राध्यापक विनोद हनुमंत अवघडे, चंद्राबाई शांताप्पा शेंडुळे कॉलेज हुपरी, वाणिज्य विभाग प्रमुख म्हणून मी या ठिकाणी कार्यरत आहे. आज आपण पाहणार आहोत BCom भाग 1 सेमिस्टर 2साठी विमाशास्त्र हा जो विषय आहे त्याबद्दलची माहिती आपण आज ऐकणार आहोत. आणि त्यामध्ये ज्या संकल्पना आहेत त्या मी तुम्हाला सांगणारच आहे. हा सिलेबस सेमिस्टर 2साठीच आहे, एवढं लक्षात असू द्या. यामध्ये ही प्रकरण आहेत: अग्निविमा अर्थ व स्वरूप, अग्निविमा उतरविणे व नुकसान भरपाई, अग्निविमा प्रकार व अटी, सागरी विमा अर्थ व स्वरूप, सागरी विमा उतरविणे व हानी प्रकार, सागरी विम्याचे प्रकार, सागरी विम्याची कलमे, संकीर्ण विमे व विमा संरक्षण, सर्वसाधारण विमा व्यवसाय, विकास व मूल्यमापन, विमा व्यवसायात विदेशी गुंतवणूक. हा सेमिस्टर 2चा अभ्यासक्रम आहे. अशी एकूण 10 प्रकरणांचा आपल्याला या ठिकाणी अभ्यास करायचा आहे. या सेमिस्टर 2साठी जो आपला अभ्यासक्रम असणार आहे त्याच्या प्रश्नपत्रिकेचं स्वरूप जर आपण पाहिलं तर प्रश्न क्रमांक 1 असेल टिपा द्या, जो नेहमीप्रमाणे असतो. मी तुम्हाला सांगतोयच की 3 टिपा द्या विचारल्या जातील आणि त्यापैकी आपल्याला 2 टिपा लिहिणं आवश्यक आहे, ज्या प्रत्येकी 5 मार्कासाठी विचारल्या जातील. प्रश्न क्रमांक 2 ते प्रश्न क्रमांक 6 पर्यंत दीर्घोत्तरी स्वरूपात आपल्याला त्याची उत्तरं लिहावी लागणार आहेत आणि ते प्रश्न प्रत्येकी 10 मार्कासाठी असणार आहेत. आणि प्रश्न क्रमांक 7 हा पुन्हा एकदा शॉर्ट नोट म्हणून आपल्याला विचारला जाईल, ज्यामध्ये 3 पैकी 2 आपल्याला सोडवावे लागतील. यावरून तुमच्या असं लक्षात आलं असेल की आपल्याला हे जे 7 प्रश्न आहेत त्यापैकी कोणतेही 5 प्रश्न सोडवायचे आहेत आणि एकूण 50 मार्कासाठीचा हा आपला पेपर असणार आहे. आता आपण चर्चा करूया प्रकरण क्रमांक 1 अग्निविमा अर्थ व स्वरूप. विद्यार्थी मित्रांनो, आपण पहिल्या सेमिस्टरमध्ये जो इन्शुरन्सचा सिलेबस पाहिला होता त्यामध्ये जे वेगवेगळे प्रकार किंवा भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या मार्फत ज्या वेगवेगळ्या विमा आणि त्याचे संरक्षण कवच जे उपलब्ध करून दिलेलं होतं त्यापेक्षा वेगवेगळ्या ज्या संकल्पना ज्या आपण अग्निविम्याच्या स्वरूपात पाहणार आहोत, म्हणजे विमा व्यवसायाची उत्क्रांती ही वाणिज्य उत्क्रांतीमधून झालेली आपल्याला दिसून येते. आणि वाणिज्यामध्ये खरेदी विक्री, उत्पादनाची निर्मिती, आयात निर्यात, कच्चा माल खरेदी करणं, कामगार वर्ग, यंत्रसामग्री यासारख्या अनेक गोष्टी या उत्पादन प्रक्रियेमध्ये सहभागी असतात. आणि त्यामुळे संभाव्य धोका हा अंतर्भाव असतो आणि त्यामुळे संभाव्य धोका जरी झाला तरी त्याच्यापासून आपल्याला नुकसान भरपाई मिळावी यासाठी अग्निविम्याच्या अंतर्गत आपण काय करू शकतोय, हा विमा प्रकार घेऊ शकतोय. त्याचा सर्वसाधारण अर्थ जर आपण पाहिला तर अन्य कोणत्याही विमा प्रकाराअंतर्गत अग्निविमा काढलेला असल्यास तो सोडून किंवा आगीच्या संबंधित कारणामुळे किंवा परंपरेनुसार अग्निविमा यात अंतर्भूत होणाऱ्या धोक्यामुळे झालेल्या नुकसानीविरुद्ध केलेला करार म्हणजे अग्निविमा होय. त्याची वैशिष्ट्ये जर आपण विद्यार्थ्यांनो पाहिलीत तर अग्निविमा हा संभाव्य नुकसानीविरुद्ध केलेला करार आहे. अग्निविम्यामध्ये भौतिक स्वरूपाच्या मालमत्तेचा विमा हा सुद्धा त्याच्यामध्ये घेता येतो. परत ज्या मालमत्तेचं आपण पैशाच्या स्वरूपात मूल्य करू शकतोय त्याचाच आपण अग्निविमा घेऊ शकतोय. चल अचल मालमत्तेप्रमाणे आपल्याला दोन्ही प्रकारच्या मालमत्तेच्या बाबतीमध्ये अग्निविमा घेता येणार आहे. आणि अग्निविमा करारामध्ये आपण ज्या गोष्टींच्या मालमत्ता किंवा मूल्य आपण घेऊ शकतोय त्याचा सुद्धा आपण याच्यामध्ये समावेश करू शकतोय. अग्निविम्याचे तत्व जर आपण पाहिलेत तर पहिलं तत्व आहे नुकसान भरपाईचं तत्व. यानुसार काय आपल्याला समजावून घ्यायचं आहे की नुकसान भरपाईचं तत्व यामध्ये या शब्दामध्येच अर्थ काय दडलेला आहे की ज्यावेळी नुकसान होईल, अग्निविमा उतरविलेला विमित वस्तू ज्यावेळी नुकसान होईल त्यावेळी प्रत्यक्ष जेवढं नुकसान झालेलं असेल तेवढीच नुकसान भरपाईची रक्कम किंवा संरक्षण हे संबंधित विमा कंपनीकडून दिलं जाईल आणि म्हणून त्याला म्हटलं जातं नुकसान भरपाईचं तत्व. विमे ही तत्व जर आपण पाहिलं तर त्यामध्ये काय सांगितलेलं आहे की मुळातच ज्या वस्तूला नुकसान झाल्यानंतर किंवा अपघात झाल्यानंतर किंवा कोणत्याही अडचणी निर्माण झाल्यानंतर त्याचा परिणाम जर आपल्यावरती होत असेल तर आपण असं समजतो की ते विमे ही तत्व आहे आणि म्हणून त्याला आपण म्हणायचं विमे ही तत्व. परमोच्च विश्वासाचं तत्व जर आपण पाहिलं तर त्यामध्ये काय सांगितलेलं आहे, संबंधित विमेदार आणि विमा कंपनी यांच्यामध्ये परस्परांमध्ये विश्वासपूर्वक माहितीची देवाणघेवाण होणं अपेक्षित आहे. म्हणजे परस्परांमध्ये जर विश्वास असेल तरच आपण काय करू शकतोय, अग्निविम्याचा करार हा पूर्ण करू शकतोय. म्हणजे विश्वासाचं तत्व आहे, म्हणजेच विश्वासपूर्वकपणे आपण माहितीची देवाणघेवाण करणं अत्यंत आवश्यक आहे. मालकी हक्क हस्तांतराचं तत्व जर आपण पाहिलं तर त्यामध्ये काय सांगता येणार आहे आपल्याला की समजा अ या व्यक्तीनं विमापत्र घेतलेलं असेल आणि त्या मालमत्तेची विक्री त्यानं काही कालावधीनंतर ही ब या व्यक्तीला केली तर काय होणार आहे,
की ज्यावेळी वस्तूची किंवा विमित मालमत्तेची विक्री केली जाईल त्यावेळी ब हा व्यक्ती किंवा खरेदीदार जो व्यक्ती असेल तो उर्वरित विमा हप्त्याची रक्कम भरण्यासाठी पात्र असणार आहे. म्हणजे मालकी हस्तांतरित केली जाईल या तत्वानुसार. वर्गणीच्या तत्वानुसार आपल्याला काय सांगता येणार आहे? एक उदाहरण सांगतो तुम्हाला. समजा क नावाचा एखादा व्यक्ती असेल आणि त्याची एकूण मालमत्ता आहे 5 लाख रुपयांची आणि त्यानं काय केलं, 5 लाख रुपये किमतीच्या मालमत्तेचा विमा घेण्यासंदर्भात अ ब क या 3 विमा कंपन्याकडून त्याने विमा घेतलेला असेल आणि प्रत्येकी विभागून त्यानं काय केलं, प्रत्येकी 3 लाख रुपये या पद्धतीनं 9 लाख रुपयांचा विमा घेतला प्रत्येकी. म्हणजे 9 लाख रुपयांचा विमा घेतला. विमित वस्तू तर आहे 5 लाख रुपयांची मालमत्ता आणि प्रत्यक्ष नुकसान झालं 3 लाख रुपये. तर वर्गणीच्या तत्वानुसार काय केलं जाईल, अ ब क या 3ही विमा कंपन्या प्रत्येकी विभागून 1 लाख रुपये असं एकूण 3 लाख रुपये नुकसान भरपाई संबंधित विमेदाराला देतील. म्हणून याला म्हणायचं आहे वर्गणीचं तत्व. आता आपण पाहूया की अग्निविमा उतरविणे त्याचं नुकसान भरपाई कशी प्राप्त करायची आणि त्याची कार्यप्रक्रिया किंवा कार्यपद्धती ही नेमकी कशा पद्धतीची असणार आहे. विद्यार्थ्यांनी एक लक्षात घ्या की कोणताही विमा जर आपल्याला उतरवायचा असेल, समजा आपण अग्निविम्याच्या बाबतीत बोलत आहोत, अग्निविमा जर आपल्याला उतरवायचा असेल तर सर्वप्रथम आपल्याला काय करावं लागणार आहे की ज्या विमा कंपन्या या आपल्यासमोर उपलब्ध आहेत त्यापैकी योग्य विमा कंपनीची निवड आपल्याला पहिल्यांदा करावी लागेल. मग समजा भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या मार्फत कार्य करणाऱ्या, मग समजा आपण LIC असेल किंवा बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ बरोदा, बँक ऑफ इंडिया, कोणत्याही संस्थेच्या मार्फत जो विमा दिला जातो त्यापैकी एक पर्यायाची निवड आपल्याला करावी लागेल. आणि असं आपण समजूया की एका विमा कंपनीकडून आपण अग्निविमा घेण्याचं निश्चित केलं, तर त्याची साधारण कार्यपद्धती काय असणार आहे, तर त्यामध्ये सर्वप्रथम आपल्याला विमा कंपनीची निवड करावी लागेल. जसं मी सांगितलं की उपलब्ध विमा कंपन्यांपैकी आर्थिकदृष्ट्या आपल्याला परवडणाऱ्या एका विमा कंपनीची निवड ही आपल्याला करावी लागणार आहे. त्यानंतर आपल्याला प्रस्ताव अर्ज भरावा लागेल. म्हणजे ज्या विमा कंपनीकडून आपल्याला अग्निविमा घ्यायचा असेल त्या विमा कंपनीकडे आपण प्रस्ताव अर्ज सादर करावा लागेल. त्याबरोबर प्रतिष्ठेचा दाखला, म्हणजे ज्या व्यवसायामध्ये आपण काम करतोय त्या व्यवसायातील एकूण मालमत्ता आणि त्याविषयी आपलं क्रेडिट बाजारपेठेमध्ये काय आहे त्याविषयीचा दाखला आपल्याला सादर करावा लागेल. त्यानंतर प्रस्ताव अर्जाची छाननी, म्हणजे ज्यावेळी आपण प्रस्ताव अर्ज संबंधित विमा कंपनीकडे दाखल करत असतो त्यावेळी विमा प्रतिनिधीच्या मार्फत किंवा विमा कंपनी काय करते, जो कोण प्रतिनिधी असेल त्यांच्या मार्फत त्या प्रस्ताव अर्जाची छाननी केली जाईल. आणि नंतर प्रत्यक्षदर्शी, म्हणजे ज्या व्यवसायामध्ये किंवा ज्या मालमत्तेचा विमा घेतलेला असेल त्या प्रत्यक्ष मालमत्तेचं किंवा धोक्याचं सर्वेक्षण केलं जाईल की प्रत्यक्ष मालमत्ता किती आहे, त्यापासून असणारा धोका किती आहे, त्याचं सर्वेक्षण केलं जाईल. आणि तदनंतर प्रस्ताव अर्जाची स्वीकृतीही केली जाणार आहे. आणि त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे विमेदार म्हणून, तर सर्वप्रथम आपल्याला विमा हप्ता भरावा लागेल. विमा हप्ता भरल्यानंतर मात्र आपल्याला कच्च्या स्वरूपाचं विमापत्र हे तात्काळ विमा कंपनीकडून किंवा विमा प्रतिनिधीकडून दिलं जाईल आणि विशिष्ट कालावधीनंतर पक्क्या स्वरूपाचं विमापत्र हे आपल्याला दिलं जाणार आहे. अशी आहे अग्निविमा उतरविण्याची कार्यपद्धती. आता आपण पाहूया की नुकसान भरपाई मिळवण्याची कार्यपद्धती. आता यामध्ये पहिला जो मुद्दा आहे तो आग लागण्याची सूचना देणे. म्हणजे काय सांगायचं आहे आपल्याला की समजा विमित वस्तूला जर आग लागलेली असेल तर आपल्याला प्रथमदर्शनी काय करावं लागेल की त्या विषयाची माहिती ही व्यवस्थितपणे विमा कंपनीकडे लिखित स्वरूपात द्यावी लागेल किंवा सूचना द्यावी लागेल. त्यानंतर काय करावं लागणार आहे आपल्याला, त्या नुकसानीचा अंदाज, म्हणजे किती नुकसान झालेलं आहे आपलं, आपण किती रकमेचा विमा घेतलेला होता आणि किती रकमेचा नुकसान झालेलं आहे त्याची माहिती आपल्याला करावी लागेल, द्यावी लागेल. त्यानंतर भरपाई मागण्याचा अर्ज आपल्याला भरावा लागेल. समजा 5 लाख रुपये किमतीचा आपण विमा उतरलेला असेल तर आपल्याला काय करावं लागणार आहे, त्याचे अंदाज समजा 2 लाख रुपये नुकसान झालेलं असेल तर 2 लाख रुपये नुकसान भरपाईचा अर्ज आपल्याला भरावा लागेल. त्यानंतर संबंधित विमा कंपनी किंवा प्रतिनिधी काय करेल, त्या भरपाई अर्जाची छाननी करेल. प्रत्यक्षदर्शी ज्या ठिकाणी नुकसान झालेलं आहे त्या ठिकाणी ते काय करतील, सर्वेक्षण करतील. त्यानंतर त्या नुकसानीचे पुरावे आपल्याला सादर करावे लागतील, कशामुळे आग लागली आणि त्याविषयीचे पुरावे आपल्याला सादर करावे लागणार आहेत. आणि मग आपण काय करू शकतोय, भरपाई मागणी केल्यानंतर त्याची मान्यता ही संबंधित विमा कंपनीकडून आपल्याला मिळणार आहे. आणि त्यानंतर मात्र आपल्याला त्या भरपाईची रक्कम ही संबंधित विमा कंपनीकडून दिली जाईल. आता आपण पाहूया की अग्निविम्याचे प्रकार नेमके कोणते आहेत आणि त्याच्या अटी नेमक्या काय आहेत. त्यामध्ये आपल्याला असं पाहून मिळेल की सर्वसाधारण अग्निविमापत्र, म्हणजे समाजातील सर्वसामान्य व्यक्तींसाठी किंवा सर्वसाधारण जनरल जे एक विमापत्र तयार केलं जाणार ते प्रत्येक व्यक्ती ही आपल्या आवश्यकतेनुसार आणि गरजेनुसार घेऊ शकतोय.
निश्चित मूल्य विमापत्र जर आपण पाहिलं, विशिष्ट विमापत्र आणि निश्चित विमापत्र, म्हणजे यामध्ये काय सांगितलेलं आहे की दोन्हीच्याही रकमा या विशिष्ट, त्याचा कालावधी किंवा त्याची रक्कम, विम्याची रक्कम, विमा हप्त्याची रक्कम ही निश्चित केलेली असेल आणि त्या प्रमाणामध्ये आपल्याला तो विमा घेता येणार आहे. त्यानंतर सरासरी विमापत्र म्हणजे काय केलं जाईल की त्याला पॅरल समजा एक किंवा जास्त, जसं वर्गणीच्या तत्वानुसार आपण काय करतो, जास्त विमा कंपन्याकडून जर समजा आपण विमा उतरवला तर आपल्याला विभागून त्याची नुकसान भरपाई दिली जाते. इथं मात्र काय केलं जातं, जेवढं नुकसान झालेलं असेल त्याचं प्रमाण आणि प्रत्यक्ष असलेली मालमत्ता याची सरासरी काढून आपल्याला त्याची नुकसान भरपाई ही मिळत असते, म्हणून त्याला सरासरीचं विमापत्र म्हटलं जातं. आणि घोषित विमापत्रामध्ये आपल्याला काय करावं लागतं की त्याचं समजा विमा हप्ता किती असावा किंवा त्याची विमा पॉलिसी किती रकमेची असावी, ह्याचं सगळं त्या ठिकाणी घोषणापत्राच्या स्वरूपामध्ये ते घोषित केलेलं असतं. तरल विमापत्र आणि पुनर्स्थापना मूल्य विमापत्रामध्ये जर आपण बघितलं की समजा बदलत जाणारं जर विमापत्र असेल, आणि पुनर्स्थापनामध्ये म्हणजे काय की समजा एखादा विमेदार विशिष्ट कालावधीनंतर विमा हप्त्याची रक्कम भरू शकला नाही, तर तो काय करू शकेल, त्याला विशिष्ट कालावधी दिला जाईल आणि त्यानंतर तो त्याची पुनर्स्थापना करू शकतोय. अनुषंगिक हानीमध्ये काय की भविष्यकालीन मला एवढी एवढी हानी होऊ शकते किंवा तोटा होऊ शकतो आणि त्यासाठी आपण घेतलेलं विमापत्र. वाहतुकीतील अग्नि विमापत्र म्हणजे काय की जर समजा एखादा विमेदार सातत्याने वस्तूंची आयात निर्यात करत असेल, ने-आण करत असेल, त्यासाठी वाहतुकीचा अवलंब केला जात असेल आणि त्या दरम्यान नुकसान भरपाई मिळावी आपल्याला, त्यासाठी जे विमापत्र घेतलं जातं त्याला वाहतुकीतील अग्नि विमापत्र असं म्हटलं जातं. तांत्रिक चुकीमुळे पाण्याचा मारा झाल्यास होणाऱ्या नुकसानीचा विमा, याचं उदाहरण आपल्याला काय सांगता येईल, असं आपण समजूया की एखाद्या गोडाऊनमध्ये विशिष्ट मालमत्ता आणून ठेवलेल्या आहेत आणि त्याचा विमा उतरवलेला आहे आणि अनावधानानं किंवा काही चुकीच्या कामामुळं तिथं आग लागलेली असेल आणि आग लागल्यानंतर समजा निम्म्या वस्तू खराब झाल्यात, निम्म्या वस्तू चांगल्या आहेत आणि तिथं पाण्याचा मारा करत असताना उर्वरित जे चांगल्या वस्तू आहेत त्याच्यावरती समजा तो पाण्याचा मारा झाल्याने त्या वस्तू नुकसानीत झाल्या, तर त्याच्यासाठी तांत्रिक चुकीमुळे जर समजा काही नुकसान झालं तर नुकसान भरपाई प्राप्त व्हावी या हेतूने हे विमापत्र उपलब्ध करून दिलेलं असतं. विशेष धोके अग्निविमापत्र आणि सर्वसमावेशकमध्ये जर आपण पाहिलं, विशेष धोक्यांमध्ये काय दिलेलं आहे की आपण अग्निविमापत्र घेत असताना की काही विशेष धोके म्हणजे आपण विचार घेऊ शकतोय की त्याच्यासाठी मला अग्निविमापत्राच्या अंतर्गत वाहतुकीतील विमा मला घ्यायचा आहे का, गोदाम ते गोदाम मला विमा घ्यायचा आहे किंवा उत्पादनापुरता मर्यादित मला घ्यायचा आहे, म्हणजे विशेष धोक्यांसाठी आपण काय करू शकतोय, त्याचा उल्लेख त्याच्यात करू शकतोय. सर्वसमावेशकमध्ये की सगळ्या प्रकारचे धोके आपल्याला त्याच्यामध्ये इन्क्लूड करावे लागणार आहेत. आणि समायोजन आणि सवलतयुक्त मग त्याच्यामध्ये कमाल मूल्य विमापत्र म्हणजे जास्तीत जास्त आपण त्याची विमाची रक्कम ठरवू शकतोय. नफा आणि विमापत्रामध्ये सुद्धा काय दिलेलं आहे की ज्यावेळी आपण विमा उतरवत असतो आणि त्याच्यापासून माझा भविष्यकालीन नफा एवढा मला होणार होता, परंतु तो अग्निविमा उतरवला मी आणि माझं नुकसान झालं, तर मला भविष्यकालीन जो काही नफा संभाव्य असेल तो सुद्धा नफा हा या विमापत्राच्या अंतर्गत संबंधित विमेदारांना दिला जातो. अग्निविमापत्रातील अटी जर आपण पाहिल्या तर अटी कोणत्या दिलेल्या आहेत, तर चुकीची माहिती, म्हणजे या अटीनुसार आपण सत्य स्वरूपाची माहिती देणं गरजेचं आहे विमेदार म्हणून, आणि जर आपण चुकीची माहिती दिली तर संबंधित विमा कंपनी हा गुन्हा दाखल करू शकते अशा प्रकारच्या विमेदारांवरती. विमा हप्ता जर आपण अट पाहिली तर त्यामध्ये काय केलेलं आहे की विमा उतरवत असताना आपल्याला विशिष्ट विमा हप्त्याची रक्कम एक निश्चित करावी लागणार आहे. म्हणजे विमा हप्त्याची रक्कम आपण निश्चित केली. वगळलेली हानी, वगळलेली धोके किंवा वगळलेली मालमत्ता, यामध्ये काय आहे की विमा उतरवत असतानाच, अग्निविमा करार करत असतानाच कोणत्या हानी मला नको आहेत, कोणत्या प्रकारचे धोके मला नको आहेत. समजा एक हॉल आहे आणि त्याच्यामध्ये एक समजा 4-5 प्रकारच्या मालमत्ता ठेवलेल्या आहेत, एक्स वाय झेड समजा, आणि मला झेड या मालमत्तेचा विमा उतरवायचा असेल तर एक्स आणि वाय या दोन्ही मालमत्ता ह्या त्याच्यामधून मला वगळाव्या लागतील, म्हणजे वगळलेली मालमत्ता असं आपल्याला त्यामध्ये म्हणता येणार आहे. आणि फेरफार आणि बदल जर आपण विचारात घेतलं तर त्यामध्ये काय सांगायचं आहे, म्हणजे ज्यावेळी आपण अग्निविमा घेतोय आणि त्याच्यासाठी असलेली मालमत्ता आणि त्यामध्ये जर मला काही बदल करायचा असेल तर मला त्याची पूर्वसूचना ही संबंधित विमा कंपनीला पहिल्यांदा करावी लागणार आहे आणि मगच मी काय करू शकतोय की त्यामध्ये बदल करू शकतोय. फसवणुकीच्या अटीनुसार जर आपण पाहिलं, समजा एखाद्या विमेदारानं आर्थिकदृष्ट्या फसवणूक करण्याच्या हेतूनं जर त्यानं विमा उतरवलेला असेल तर ती आर्थिकदृष्ट्या फसवणूक असणार आहे आणि त्यामुळं त्याच्यावरती सुद्धा कारवाई ही संबंधित विमा कंपनी करू शकते. त्यानंतर विमा कंपनीचे अधिकार आणि पुनर्स्थापना जर आपण पाहिली तर विमा कंपनीकडे काही विशिष्ट अधिकार हे राखीव ठेवलेले असतात.
म्हणजे जर समजा विमेदारानं काही चुकीची माहिती देऊन किंवा फसवणूक केली किंवा काही तांत्रिक पूर्तता केली नाही, तर त्याचं ते विमापत्र रद्द करण्याचे अधिकार हे संबंधित विमा कंपनीकडे असणार आहेत. आणि मालकी हक्काच्या समर्पणेनुसार आपण काय करू शकतोय की विमेदाराला वाटलं की नाही मी विशिष्ट कालावधीपर्यंतच विम्याचे हप्ते भरू शकतोय, त्यानंतर मी असमर्थ आहे, तर तो व्यक्ती काय करू शकणार आहे की आपल्या मालकी हक्काचं समर्पण हे त्या ठिकाणी करू शकणार आहे. इमारत पडणे आणि सागरी विमा जर आपण पाहिला, इमारत पडण्यामध्ये नेमकं काय आहे की समजा एखाद्या इमारतीचा विमा घेतलेला असेल आणि त्याची एकूण किंमत समजा 20 लाख रुपये आहे, तर त्या पूर्ण इमारतीचा विमा हा आपल्याला घ्यावा लागणार आहे. म्हणजे त्याच्या फक्त इमारतच ही त्याच्यामध्ये सहभागी असणार आहे, त्याच्या व्यतिरिक्त कोणतीही मालमत्ता ही समाविष्ट केली जाणार नाही. आणि सागरी विमा म्हणजे काय की समजा एखादा जहाज आहे आणि एखाद्या देशातून ते दुसऱ्या देशामध्ये चाललेलं आहे, मग एका देशातून दुसऱ्या देशामध्ये जर ते चाललेलं असेल तर तो जहाजाचा विमा हा सागरी विम्याच्या अंतर्गत घेऊ शकतोय, परंतु तो मुख्यपणे आगरी विम्याच्या अंतर्गत असणार आहे. आणि वर्गणीच्या तत्वामध्ये मी तुम्हाला काय सांगितलं मगाशी की त्याच पद्धतीनं अ ब क या 3 विमा कंपन्याकडून समजा एखाद्या व्यक्तीनं विमा घेतला, तर आपल्याला त्याची माहिती ही त्या पद्धतीनं संबंधित विमा कंपन्यांना द्यावी लागणार आहे. आणि दाव्याबाबत कालमर्यादा आणि लवाद म्हणून जर आपण पाहिलं, कालमर्यादा म्हणजे काय की ज्यावेळी आपल्याला काही नुकसान झालं असं आपल्याला वाटलं, तर त्याची कालमर्यादा ठरवली जाते आणि त्याची माहिती आपल्याला संबंधित विमा कंपनीकडे द्यावी लागणार आहे. आणि लवाद या शब्दाचा अर्थ काय की जो आपल्याला सातत्यानं मदत करत असतो आणि मार्गदर्शन करत असतो, मध्यस्थ म्हणून काम करत असतो. सरासरीचं तत्व जसं मगाशी मी तुम्हाला सांगितलं की एकूण रक्कम किती आहे, म्हणजे मालमत्तेची रक्कम किती आहे आणि प्रत्यक्ष नुकसान किती झाले त्याची सरासरी काढली जाते आणि तेवढीच नुकसान भरपाई संबंधित विमा कंपनीकडून दिली जाते. विमापत्र रद्द करणे यामध्ये काय सांगायचं आपल्याला की जर विमेदारानं निश्चितपणे त्या विमा हप्त्याच्या रकमा भरल्या नाहीत, तर मात्र विमा कंपनी असे विमापत्र रद्द करू शकते. आणि लेखी सूचना म्हणजेच काय, आपण विमा उतरवल्यानंतर कोणताही बदल आपल्याला करायचा असेल तर त्याविषयीची माहिती ही संबंधित विमा कंपनीला देणं अत्यंत आवश्यक असणार आहे. आणि उर्वरित ह्या 3 काही संकल्पना आहेत विद्यार्थ्यांनो की विमापत्र रद्द करणे म्हणजे जर विमापत्र आपण घेतल्यानंतर त्याचे जास्त विमा हप्ते जर आपण भरू शकलो नाही, थकीत असेल विमा हप्ते, तर ते विमापत्र हे रद्द केलं जातं. विमापत्र जप्त होणे म्हणजे काय की समजा ते विमापत्र जर विमा कंपनीद्वारे किंवा काही त्रुटी निर्माण झाल्या, अडचणी निर्माण झाल्या आणि त्याची वसुली करण्यासंदर्भात जर समजा विमापत्र जप्त केलं गेलं, तर ते जप्त होणं. विमापत्राचे नूतनीकरण कशाला म्हणायचं आहे की समजा मी जानेवारी 2019 पासून ते डिसेंबर 2019 पर्यंतचं विमापत्र घेतलेलं असेल आणि त्या दरम्यान समजा डिसेंबरच्या पूर्वीच मी समजा कुठंतरी बाहेर असेल, प्रवासादरम्यान असेल आणि मला त्याचं नूतनीकरण करायचं असेल आणि मी ठराविक हप्ते भरले नसतील त्याचे, तर पुन्हा एकदा मी त्याचे हप्ते भरून त्याचं नूतनीकरण करू शकतोय. अशा पद्धतीचा हा पहिला भाग आपण विद्यार्थ्यांना पाहिलेला आहे. आशा करतोय मी की BCom भाग 1 मधील सेमिस्टर 2 विमाशास्त्र या विषयाच्या या संकल्पना आपल्याला समजलेल्या असतील. मी आपल्याला पुन्हा एकदा असं आवाहन करतो की माझा विनोद अवघडे हा यूट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब करावा, त्यामधील नोटिफिकेशन्स आपल्याला येत राहतील आणि जास्तीत जास्त व्हिडिओ लाईक करावेत आणि शेअर करावेत. उर्वरित संकल्पनांना घेऊन मी पुढच्या भागात येणारच आहे. याच ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद.